हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 5 मॅथ्स या विषयाची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 म्हणजेच पॅट या अंतर्गत घेण्यात येणारी सेकंड सेमिस्टरची समेटिव्ह इव्हॅल्युएशन त्याची प्रश्नपत्रिका पाहू. ही प्रश्नपत्रिका मागील वर्षीची म्हणजे 2024-25 आहे. त्या वर्षी या विषयाशी रिलेटेड विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या वर्षीच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही, पण या प्रकारचे प्रश्न असतील, त्यामुळे त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. त्यातला पहिला जो प्रश्न असतो तो प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चनवर असतो 10 मार्कांसाठी. आपण रिटन टेस्ट पासून सुरुवात करू. त्यातला हा पहिला प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. राईट इन वर्ड्स. ही संख्या वर्ड्स मध्ये लिहायची आहे. सो इट इज 57,843. सेकंड क्वेश्चन इज राईट इन फिगर्स. हा नंबर आता अंकात लिहायचा आहे. 2759. सो इट इज 2759. पुढचा प्रश्न आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द गिवन बॉक्स फॉर द नंबर हुज एक्सपांडेड फॉर्म इज 30,000 प्लस 4,000 प्लस 7 प्लस 80. आता याच्यामध्ये पहिल्यांदा 30,000 येईल, त्यामध्ये प्लस 4,000 येईल, त्याच्यापेक्षा लहान संख्या 80 आहे ती पहिला लिहू आणि मग सगळ्यात शेवटी 7. या सर्वांची बेरीज केली तर उत्तर येईल 34,087. हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या बॉक्समध्ये लिहायचं आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व म्हणजे ऍड करायचे हे दोन. 9 आणि 3 यांची बेरीज 12 येईल. हातचा 1, 5 आणि 3 8, हे 8 आहे तसे. 7 आणि 3 10, हातचा 1 2. 20,882 यांची वजाबाकी करू. इथं 6तून 8 जात नाही म्हणून 16 घेऊ. 16तून 8 गेले 8, हातचा परत दिला 2 वजा 2 0. 0तून 5 जात नाही, तिथं 10 घेऊ. 10 वजा 5 5, पुन्हा हातचा परत देऊ. 7तून 3 गेले 4 आणि हे 5 आहे तसेच. 54,508. पुढचा प्रश्न गुणाकार करायचा आहे. 384 ला 17 गुणायचा आहे. इथे 7 पहिला गुणू. 7 चोक 28, हातचे 2, 7 8 56 आणि 2 58, हातचे 5, 7 1 21 आणि 5 26. पुन्हा 1 न गुणायचा म्हणजे 4 1 4, 8 1 8, 3 1 3. यांची करू बेरीज. 8 8 आणि 4 12, 6 9 14 आणि 1 15, हातचा 1 6. 6,528. नेक्स्ट क्वेश्चन डिवाइड 4,755 बाय 15. पहिल्यांदा 15 3चा भाग जाईल. 15 त्रिक 45, वजाबाकी केली तर 2 शिल्लक राहील. पुढची संख्या उतरून घेऊ 25. पुन्हा 15 1 15, 1चा भाग जाईल. 25 वजा 15 10 शिल्लक राहील. पुढची संख्या 5 उतरून घेऊ. 15 7 5 14, त्यामुळे 105. 7चा भाग लागेल, बाकी राहील 0 आणि भागाकार येईल 317. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. त्यातला पहिला आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग को प्राईम नंबर्स. ह्यामधले को प्राईम नंबर्स म्हणजे सहमूळ संख्या शोधायच्या. तर 4 आणि 6 या काही को प्राईम नंबर्स असू शकत नाही, कारण ह्याला 2 न भाग जातोय. 18 45 पण असू शकत नाही, ह्याला 9 न 3 न भाग जातोय. 9 आणि 14 ह्या मात्र को प्राईम नंबर्स आहेत, कारण ह्या अशा दोन संख्या आहेत ज्या दोन संख्यांना एक सोडून इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्यामुळे इथं या बॉक्समध्ये ऑप्शन नंबर 3 येईल. 21 आणि 28 हे सुद्धा को प्राईम नंबर्स नाहीत, कारण याला 7 न भाग जातोय. पुढचा प्रश्न आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह कंटेन प्राईम नंबर फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स. या 4 पैकी प्राईम नंबर शोधायचा आहे. तर तो प्राईम नंबर आहे 67, त्यामुळे इथं लिहायचं 1. राईट ऑल डिव्हायजर्स ऑफ 30. 30चे सगळे डिव्हायजर्स लिहायचे आहेत आपल्याला, म्हणजे अशा संख्या ज्यानं 30ला भाग जातोय. सगळ्यात पहिली संख्या तर येईल 1, त्याच्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5 6, नंतर 10 नंतर 15 आणि शेवटी 30. तर हे झाले सगळे डिव्हायजर्स 30चे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग. त्यातला पहिला राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. 7 मीटर इज इक्वल टू डॉट डॉट सेंटीमीटर. मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करायला आपल्याला त्याला 100 न गुणावं लागेल. सो 7 मीटर इज इक्वल टू 700 सेंटीमीटर. 8,000 ग्रॅम इज इक्वल टू डॉट डॉट किलोग्रॅम. आता ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायला त्याला 1000 न भागावं लागेल, म्हणजेच 8 किलोग्रॅम येईल. 4.5 लिटर इज इक्वल टू डॉट डॉट मिलीलिटर. लिटरचं मिलीलिटर मध्ये कन्वर्जन करायला 1000 न गुणावं लागतं. मग 4 लिटरचे होतील 4000 मिलीलिटर आणि अर्धा लिटर त्याचे 500 मिलीलिटर. या दोन्हीची बेरीज येईल तर या बॉक्समध्ये
4500 मिलीलिटर. नेक्स्ट 12,000 मीटर इज इक्वल टू डॉट डॉट किलोमीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 12,000चं रूपांतर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर 12,000ला 1000नं भागायचं, उत्तर येईल 12 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कप्स ऑफ वॉटर ऑफ कॅपॅसिटी 200 milliliter have poured into the vessel to fill it completely with water of 1 liter capacity. 1 लिटर कॅपॅसिटीचा हा जार आहे, त्याच्यामध्ये 200 मिलीलिटर इतकी कॅपॅसिटी असणारे किती कप पाणी ओतावं लागेल? तर त्याच्यामध्ये 5 कप पाणी ओतावं लागेल, कारण 200 गुणिले 5 1000 मिलीलिटर होईल आणि 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर. त्यामुळं हा जर जार 1 लिटरचा भरायचा असेल तर त्याच्यामध्ये 5 कप पाणी ओतावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, द कॉस्ट ऑफ 1 लिटर मिल्क इज ₹60. देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2.5 लिटर ऑफ मिल्क? 1 लिटर जे दूध आहे त्याची किंमत आहे ₹60. तर 2.5 म्हणजेच 2.5 लिटर दुधाची किंमत किती असेल? मग 2 लिटर दुधाची किंमत त्याच्यावरून काढू शकतो आपण. 1 लिटरला जर 60 असेल तर 2 लिटरला 120 अधिक 0.5 म्हणजेच अँड हाफ. 1 लिटरसाठी जर ₹60 द्यावे लागत असतील तर त्या अर्ध्यासाठी 60ची निमपट म्हणजे ₹30 द्यावे लागतील. म्हणजे इथं 2 लिटरसाठी ₹120 आणि अर्ध्या लिटरसाठी ₹30 असे एकूण ₹150 द्यावे लागतील. सो द कॉस्ट ऑफ 2.5 liter of milk is ₹150. Next question, the total weight of jaggery and sugar is 12 kilogram 300 gram. If the weight of sugar is 5 kilogram and 700 gram, then what is the weight of jaggery? Weight of jaggery काढायला आपल्याला ह्या दोघांचं एकूण जे वजन आहे त्याच्यामधून म्हणजेच 12 किलोग्रॅम अँड 300 ग्रॅम याच्यामधून त्या शुगरचं जे वेट आहे ते सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे 5 किलोग्रॅम अँड 700 ग्रॅम. आता इथं वजाबाकी करूया. 3तून 7 जात नाही म्हणून इथं 13 घेऊ. 13तून 7 गेले 6, डेसिमल खाली डेसिमल, इथं हातचा परत द्यायचा. 12तून 6 गेले 6, हातचा परत दिला 0. म्हणजे वेट ऑफ जॅजरी होईल 6 किलोग्रॅम अँड 600 ग्रॅम. So this is the weight of the jaggery. Next question, write the fraction 5 fraction 3/100 in decimal form. मग हे पहिल्यांदा प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहावं लागेल. मग 5 आणि 100चा गुणाकार करायचा. 100 गुणिले 5 500 आणि 500 अधिक 3 503 डिवायडेड बाय 100. आता छेदामध्ये एकावर 2 शून्य आहेत, त्यामुळे अंशामध्ये जी संख्या आहे 503 त्यामध्ये उजवीकडून येताना 2 डिजिट सोडून डेसिमल घ्यायचा, म्हणजे उत्तर येईल 5.03. सो दिस इज द डेसिमल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म क्वार्टर टू 11. आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं आहे क्वार्टर टू 11, म्हणजे 11 पूर्ण व्हायला 1/4 भाग कमी, म्हणजेच ते येईल 10.75. पुढचा आहे 91.4 मीटर इज इक्वल टू डॉट डॉट मीटर अँड डॉट डॉट सेंटीमीटर. त्यातला डेसिमलच्या डाव्या बाजूची जी संख्या ती मीटर आहे, 91 मीटर पूर्ण असणार. आपल्याला हे 0.4 मीटरचे कन्व्हर्जन करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. मग त्याला 100 गुणायचं, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 0.4 इंटू 100 उत्तर येईल 40. सो 40 सेंटीमीटर. सो 91.4 मीटर म्हणजे काय, 91 मीटर अँड 40 सेंटीमीटर. पुढचा आहे 2.30 डॉट डॉट रुपीज डॉट डॉट पैसे. तर इथं ₹2 आणि 30 पैसे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला आहे एनसर्कल द स्क्वेअर नंबर फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स. खाली जे नंबर्स दिले त्यातले स्क्वेअर नंबर त्याला गोल करायचा आहे. तर त्यातला 64 आणि 81 हे 2 स्क्वेअर नंबर्स आहेत. 64 आहे 8चा स्क्वेअर, 81 81 आहे 9 स्क्वेअर. त्यामुळे हे 2च स्क्वेअर नंबर्स आहेत, त्यामुळे त्याला राऊंड करायचे. नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग पॅटर्न. 4 9 16 परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. स्क्वेअर ऑफ 2 इज 4, स्क्वेअर ऑफ 3 इज 9, स्क्वेअर ऑफ 4 इज 16. या बॉक्समध्ये 5चा वर्ग पाहिजे 25 येईल, त्याच्यानंतर 6चा वर्ग पुढच्या बॉक्समध्ये 36 येईल आणि इथं 7चा वर्ग 49 दिलेलाच आहे. नेक्स्ट, कम्प्लीट द पॅटर्न. पहिल्या बॉक्समध्ये 3 ट्रायंगल्स आहेत, दुसऱ्यामध्ये 6 आहेत, तिसऱ्यामध्ये 10 आहेत, मग पुढच्यामध्ये 15 असले पाहिजेत, कारण ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. तर या पद्धतीनं या संख्या होतील 15.
तर या पद्धतीने हा पॅटर्न आपण पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नेट डू नॉट फॉर्म अ क्यूब. तर या 4 पर्यायापैकी ऑप्शन नंबर 4 मध्ये जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार क्यूब बनणार नाही, कारण ते एकमेकावर हे जे स्क्वेअर्स आहेत ते ओव्हरलॅप होतील. त्यामुळं याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. त्यामुळे या बॉक्समध्ये लिहू 4. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला आहे, यूज लेस दॅन, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन इन बिटवीन द पेयर्स ऑफ एक्सप्रेशन्स टू मेक ट्रू स्टेटमेंट्स. खाली एक एक्सप्रेशन दिले 7 + 8, दुसऱ्या बाजूला आहे 30/3. 7 आणि 8 यांची बेरीज 15 येते आणि 30ला जर 3 भागलं तर उत्तर 10 येतं. मग 15 ही संख्या 10 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे या बॉक्समध्ये ग्रेटर दॅन हे साईन येईल. दुसरं एक्सप्रेशन आहे 35 - 10, त्याचं उत्तर 25 येईल आणि 8 आणि 4चा गुणाकार 32. त्याच्यामध्ये ही दुसरी संख्या मोठी आहे, त्यामुळं दुसऱ्या बॉक्समध्ये अशा पद्धतीचं साईन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ नंबर इन द बॉक्स दॅट विल मेक स्टेटमेंट ट्रू. इथं 28ला 4 भागले, उत्तर येईल 7. मग कोणत्या संख्येतून 12 वजा केल्यानंतर 7 मिळतील? कारण हे इक्वेशन ट्रू करायचं आहे, तर उत्तर इथे 19 येईल या बॉक्समध्ये, कारण 19 मधून 12 वजा केले तर 7 मिळतील. दुसरं एक्सप्रेशन असं आहे, 9 + ... इज नॉट इक्वल टू 4 × 5. मग 4 आणि 5चा गुणाकार 20 येतो, तो नॉट इक्वल टू पाहिजे आपल्याला. म्हणजे 9 मध्ये इथं अशी कुठली तरी संख्या मिळवायची की त्यांची बेरीज 20 नाही यायला पाहिजे. 20 सोडून काही आले तरी चालेल. मग इथं आपण 15 लिहू. 9 आणि 15 बेरीज 24 येईल आणि 24 म्हणजे 20 नाही, त्यामुळे हे बरोबर स्टेटमेंट आहे. त्यामुळे इथे या इज नॉट इक्वल टू साईन आहे, त्याच्यामुळे आपण इथे दुसरी कुठली तरी संख्या लिहिली. जर इथे इज इक्वल टू साईन असतं तर आपल्याला 9 + 11 लिहायला लागलं असतं, म्हणजे उत्तर 20 आलं असतं. पण इथं इज नॉट इक्वल टू असं साईन आहे, त्यामुळे इथं कुठलीही संख्या लिहू शकतो. 15 सोडून 20, 25, 37 काही लिहू शकतो. फक्त अशी संख्या लिहिता येणार नाही, 11 तेवढी लिहिता येणार नाही. बाकी कुठलीही संख्या लिहू शकतो, कारण 11 आणि 9ची बेरीज 20 येईल, म्हणजे हे स्टेटमेंट मग बरोबर होईल, इज इक्वल टू होईल. आपल्याला इज इक्वल टू नको आहे, त्यामुळे 11 सोडून इथं या बॉक्समध्ये इतर कुठलीही संख्या आपण लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, अ फ्रूट सेलर हॅव अ नंबर ऑफ फ्रूट्स ॲज फॉलोज. कम्प्लीट अ पिक्टोग्राफ बेस्ड ऑन धिस इन्फॉर्मेशन. हे एक सिम्बॉल म्हणजे 7 फ्रुट्स. कोकोनट 20 आहेत, गुआवा 63 आहेत, पायनॅपल 35, ॲपल 49. मग 21 जर कोकोनट असतील आणि 7 फ्रूटसाठी एक सिम्बॉल वापरायचे असतील तर इथं 3 अशी सिम्बॉल्स वापरावे लागतील. 63 गुआवासाठी 7 जर 63ला भागलं तर 9 उत्तर येईल, म्हणजे 9 असे सिम्बॉल वापरावे लागतील. 35ला 7 भागलं तर 5, 49ला भागलं तर 7. तर एवढे आपल्याला तिथं सिम्बॉल्स काढायचे आहेत. म्हणजे हा पहिला आहे कोकोनट. कोकोनटसाठी आपल्याला 3 असे सिम्बॉल्स दाखवायचे आहेत. म्हणजे इथं हा 1, 2, 3 दाखवू. त्याच्यानंतर गुआवासाठी 9. इथं हे असे 9 आपल्याला सिम्बॉल दाखवावे लागतील या पिक्टोग्राफसाठी. 6, 7, 8 आणि 9. पायनॅपलसाठी 5, कारण 35 पायनॅपल आहेत. एक ती जी फिगर आहे ती 7 पायनॅपल दाखवते, त्यामुळं 5 अशा फिगर्स काढाव्या लागतील. शेवटचा आहे ॲपल, त्याच्यासाठी 7 फिगर्स काढावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. तर या पद्धतीनं हा पिक्टोग्राफ आपण पूर्ण करू शकतो.